तुळशी हार गळा कासे पितांबर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षु मंगलाय तनोहरे। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मच्छ कच्छवर झाला तुझाही शोभला विक्राळ. आनंद कन सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग. अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत, जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत, वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबाराय यांचा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग निळोबारायांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. त्यानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा, त्याचप्रमाणे शिव महापुराण कथेचेही या ठिकाणी आयोजन केलेले आहे. परमपूजनीय आदरणीय महान अधिकारी शिवकथाकार रामायणाचार्य भागवताचार्य हरिभक्तपरायण समाधानजी महाराज शर्मा यांच्या मुखातून आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा ऐकत आहात. खरोखर भाग्यवान मंडळी आहात आपण. त्याचप्रमाणे आज मला वाटतं सप्ताहाचा दुसरा दिवस आहे ना, दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेली आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, असे असणारे माननीय श्री अनंता मोहनराव वैद्य पाटील, त्यांच्या माध्यमातूनच तुम्हा सर्वांचे दर्शन घडले आणि त्यांनीच एवढ्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सोपं नाही महाराज, एवढा सुंदर कार्यक्रम एकट्या माणसानं आयोजित करणं, एवढं सुंदर नियोजन करणं, टाइम टू टाइम एवढं सुंदर नियोजन करणं सोपं नाही. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माणसं ज्यांच्याकडं श्रीमंती आहे असे भरपूर असतात, परंतु समाजासाठी कार्य करणारे, समाजासाठी खर्च करणारे बोटावर मोजता येतील इतकेच सापडतात. आणि असं दातृत्व असण्यासाठी त्यांचं मन मोठं असावं लागतं. आणि असा व्यक्ती आपल्या गावाला मिळाला, आपल्या परिसराला मिळाला, हे आपलं भाग्य आहे. मी तर भगवंताला प्रार्थना करेन की पुढच्या जन्मात त्याला आमच्याच भागात जन्माला घाले. असा दातृत्व असणारा व्यक्ती फार महत्वाचा आहे. त्यांनी सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण सुद्धा त्यांच्या पाठीमागं या कार्यासाठी उभं राहिलं पाहिजे. कोणतंही कार्य असो त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, कारण एकट्यानं एवढं सुंदर नियोजन करणं एवढं सोपं नाही महाराज. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ असणं हे गरजेचं आहे. आणि निश्चितच का दादा, ही साथ भाविक भक्तांची सुद्धा आहे. या गर्दीवरून, या भाविकांच्या गर्दीवरून हे सर्व दिसून येतं. म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि असेच भविष्यात सुद्धा जेव्हा जेव्हा ते कार्यक्रम करतील त्यांच्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहायचं. राहणार ना सर्वजण? मोठ्याने सांगा, राहणार ना सर्वजण? बचत गट. खूप सुंदर असं कार्य आहे. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला ज्यांची साथ संगत आहे ते गायनाचार्य हरिभक्तपरायण सोपाड महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बळीराम महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण कथेचे, मला वाटतं कथेचे कलाकार आहेत, हरिभक्तपरायण कैलास महाराज. अगोदरही मला वाटतं भेट झालेली आपली कुठेतरी. हा, ध्यानात राहत नाही ना माझ्या.
त्याचप्रमाणे हरिभक्त परायण प्रदीप महाराज, आमचे सर्वच गायनाचार्य मंडळी अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण केदार महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण अनिल महाराज छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे, नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन हातही फार गोड आहे. त्याचप्रमाणे आमचे विनेकरी बाबा बघा ना कसे शुभणच दिसतात. विनेकरी बाबा हे परमार्थिक वृत्तीचे आहेत. एका ठिकाणी ते विनेकरी सारखे कीर्तनात नाचायचे, फार आनंदाने नाचायचे. कीर्तन झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, का हो काका, तुमची परमार्थावरती किती श्रद्धा आहे नाही का, किती भाव आहे, किती प्रेम आहे, तुम्ही किती आनंदाने नाचत होता. ते म्हणाले, अहो महाराज, कशाची श्रद्धा आणि कशाचा भाव, या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने विना माझ्या गळ्यात दिला. मी कधीच विना घेत नाही, जबरदस्तीने दिला आणि माझ्या धोत्रामध्ये घुसलं होतं झुरळ. ते झुरळ काढण्यासाठी मी उड्या मारायचो, पण जसा जसा उड्या मारायचो तसं तसं ते झुरळ वर 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 यायचं. परत आयुष्यात विना घेणार नाही म्हणलं, जमलं आता. पण आपले विनेकरी बाकी परमार्थिक वृत्तीचे आहे. त्याचप्रमाणे आमचे दोन्ही चौदार बाबा, तुळशीवाल्या मावशी, त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी, बाल टाळकरी मंडळी यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीम साठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामन दादा, जमलेले सर्वच भाविक भक्त, सर्वच क्षेत्रातील सर्व अधिकारी मंडळी असतील, राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रातील सर्व अधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला सर्वांची नावं काही माहिती नाही म्हणून सर्वांची माफी मागून सर्वांचे मनापासून आभार. जमलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला आमच्या दोघींचं नातं आहे नणंद भाऊजाईचं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, नणंद कोण आणि भाऊजाई कोण? तर मी नणंद आहे आणि या भाऊजाई आहे आणि आम्ही दोघी सख्या नणंद भाऊजाई आहोत. आणि आपल्या आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. कोणता विषय आहे? कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे! अरे 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 अरे, लई मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा, कोणता विषय आहे? पुरुष मंडळ. हा, आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचा काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? पुरुष मंडळ सर्वांनी सांगा मोठ्याने, कोणता काळ चांगला होता? सर्वांनी बोला मोठ्याने, कोणता काळ चांगला होता? हा, असा आवाज पाहिजे. बचत गट, कोणता काळ चांगला होता? सर्वजणी सांगा मोठ्याने, कोणता काळ चांगला होता? आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचाच काळ चांगला होता. विठाला विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. हे महाराज जसं काय पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते. आता 20-25 वर्ष झाले जन्माला आले, निघाले पूर्वीचा काळ सांगायला. पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतोच. कळतो की नाही? मोठ्याने सांगा सर्वांनी, कळतो की नाही? कळतो.
परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो, आपण स्वतः अनुभवतो आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून, आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? सर्वांनी सांगा मोठ्याने, कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोणता काळ चांगला आहे? कोणता? पोरांनो, तुम्ही काय कोरोनात पास झाले काय? लाडकी बहीण, मोठ्याने सांगा सर्वांनी, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. आणि हेही आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की आत्ताचाच काळ चांगला आहे, आत्ताचाच काळ चांगला आहे. साहेब, कोणता काळ चांगला आहे? तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना? साहेब, पार्टी बदलू नका बरं. आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे आणि पटवून देत असताना अभंग ही सोडवावा. विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले, सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? सर्वांनी सांगा मोठ्याने, म्हणाले की नाही? पण मला सांगा, हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? का यांच्या तोंडाला काय मुस्क लावलंय का? ते मास्क मास्क मास्क. पूर्वीच्या काळी बैलाला मुस्क असायचं, पण जो बैल असा इथो तिथो तोंड घालतो ना, त्याच्या तोंडाला मुस्कच असतंय. तसं मला तरी वाटतं यांच्या सुद्धा तोंडाला मुस्कच लावलेलं असावं. तर मुस्क नसतं तर रामकृष्ण हरी म्हणाले असते की नाही? पण म्हणाले का? विठाला विठाला. अभंग निळोबारा यांचा आहे. निळोबारा या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात. भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार केसी भक्ता कारणे, भगवंताचे अनंत अवतार आहे. आणि त्या अनंत अवतारांपैकी भगवंताचे मुख्य अवतार आहेत 10. किती अवतार आहे मुख्य? सर्वांनी मोठ्याने बोलत जा. किती अवतार आहे मुख्य? आणि तेच 10 अवतार निळोबाराय या अभंगातून सांगतात. प्रथम चरणामध्ये निळोबाराय भगवंताचे 5 अवतार सांगतात. मच्छ कच्छ वराह झाला, खुजाही शोभला विकराळ. मच्छ, कच्छ, वराह, खुजा म्हणजे वामन अवतार. खुजाही शोभला विकराळ. विकराळ म्हणजे नरसिंह अवतार. असे 5 अवतार निळोबाराय प्रथम चरणातून सांगतात.
दुसऱ्या चरणात निळोबाराय सांगतात की या भगवंताला भक्त हे अत्यंत प्रिय आहे आणि त्या भक्तांचे काम करण्यासाठी तो सदा अविश्रांत विटेवरती उभा आहे. भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासाविसी. तिसऱ्या चरणात निळोबाराय भगवंताचे 3 अवतार सांगतात. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. फरशधारी ज्याच्या हातात फरश आहे, परशु आहे, कोणता अवतार? परशुराम अवतार. फरशधारी धनुर्धर कोणता अवतार? राम अवतार. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी बरोबर कृष्ण अवतार. असे 3 अवतार निळोबाराय तिसऱ्या चरणातून सांगतात. अगोदरचे 5, आत्ताचे 3, किती झाले? 5 आणि 3 मोठ्याने सांगा किती झाले? राहिले किती? मग ते शेवटचे 2 अवतार निळोबाराय शेवटच्या चरणातून सांगतात. निळा म्हणे बौद्ध कलंकी. निळा म्हणे बौद्ध आणि कलंकी. निळा म्हणे बौद्ध कलंकी धरी नेटकी रूपी ऐसी. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि आपल्या कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणी सहज देऊ शकेल की पूर्वीचाच काळ चांगला होता. बघा ना, 4-5 म्हातारे माणसं जर गप्पा मारीत बसले, सहज म्हणतात आताचो काही खरं नाही, पूर्वीचाच जमाना चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता, मान मर्यादा होती, श्रद्धा होती, प्रेम होते, विश्वास होता. पण आता प्रेम राहिले नाही का, श्रद्धा राहिली नाही का, विश्वास राहिला नाही का, मान मर्यादा राहिली नाही. अहो पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडू देत नव्हती. पदर बचत गट. तुम्ही नका घेऊ आता पटापट, मी आता सांगतच नाही. हे पदर बिदर सगळं पूर्वी होतं, आता नाही. आताचा जमाना बदलला, आता फॅशनचा जमाना आला. याचा अर्थ फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे. फॅशन माणसानं केलीच पाहिजे, पण ते फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. हरी आहा छोड़ के दुनिया छोड़ के दुनिया डंगी पुराना क्यों बेढंगी हो गई. छोड़ के दुनिया डंगी पुराना क्यों बेढंगी
पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे आणि मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. बरोबर आहे की नाही बाळासाहेब भाऊ? फेटेवाले बाबा, तुम्ही पोरगी पाहायला गेले होते का? असेच सापडतात आम्हाला पण. चष्मेवाले बाबा, तुमचं कसं काय? तुम्ही तशा पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे. आई वडील लग्न जमवायचे आणि मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. पण आता तसं राहिलं नाही. आता मुला मुली लग्न जमवतात आणि आई वडील गुपचूप तांदूळ टाकायला उभे राहतात. एवढंच नाही, त्या मुला मुलींचं लग्न झालेलं आई बापाला पार 2 महिन्याने समजतंय. 6 महिन्यात तर इकडे यांचा घटस्फोट. ही आत्ताची परिस्थिती, हा आत्ताचा काळ. म्हणून आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता. पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वीचाच समाज चांगला होता. म्हणून पूर्वीचाच काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? बचत गट. मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला होता? सर्वांनी सांगा, कोणता काळ चांगला होता? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला होता? पूर्वीचाच काळ चांगला होता, असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, मी तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले की नाही? सांगितले. आपण सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? म्हणाले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले. पण मला सांगा, हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? नाही. मग आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय विंचू चावला असता का? पण नाही, असं नाही म्हणू द्या. महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. आणि महाराज म्हणाले की निळोबरायांनी आजच्या अभंगात भगवंताच्या 10 अवतारांचे वर्णन केलेले आहे. आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले, आज कीर्तन जुगलबंदीसाठी 2 विषय आहे. पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे? आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. बरोबर ना? बरोबर ना मुलांना? आता थोडस ध्यान देऊ नाही का? मला सांगा, जिथे पाणी कमी आहे, तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते? बरोबर, जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते. जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात? जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात. जिथे अधर्म नाही, ध्यान देऊ नाही का? जिथे अधर्म नाही तिथं देव अवतार घेतो की जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो? जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो. म्हणजे अधर्म वाढला की देव अवतार घेतो. बरोबर? बरोबर ना मुलांना? अधर्म वाढला की देव अवतार घेतो. म्हणजे ज्या काळामध्ये जास्त धर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात. बरोबर?
आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. कोणत्या काळात जास्त अवतार आहे? पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे, त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. बरोबर बरोबर. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का? आहे का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त अधर्म वाढलेला होता. मग मला सांगा, पूर्वीच्या काळात अधर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला? कोणी वाढवला? माणसांनी वाढवला. मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आत्ताच्या काळातील माणसे चांगली? आत्ताच्या काळातील माणसं चांगली. कोणत्या तरी एकच पार्टीकडून बोला राजा हो. ते आले आमच्या पार्टीत आणि हे महाराज म्हणतात पूर्वीची माणसं चांगली होती, पूर्वीची लोक चांगली होती, पूर्वीचा काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीचे लोक जर चांगली असती, पूर्वीची माणसं जर चांगली असती, पूर्वीचा काळ जर चांगला असता, तर पूर्वीच्या काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते. पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले? निळोपरा या अभंगाच्या प्रथम मच्छकच्छवर झाला खुजाही शोभला विक्राळ. भगवंताचा मच्छ अवतार महाप्रलय काळाच्या पूर्वी बीजांचे रक्षण करण्यासाठी झाला. भगवंताचा कच्चा अवतार देव आणि दानव समुद्र मंथन करत असताना मेरू पर्वताला आधार देण्यासाठी झाला. भगवंताचा वराह अवतार पृथ्वीची हिरण्याक्षाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी झाला. भगवंताचा नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झाला. भगवंताचा वामन अवतार इंद्राचे इंद्रपद सुरक्षित राहण्यासाठी झाला. या अवतारात भगवंताने बळीला पाताळात घातले आणि इंद्राच्या इंद्रपदाचे रक्षण केले. भगवंताने परशुराम अवतार घेऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, अत्याचारी क्षत्रिय मारले. भगवंताने राम अवतार घेऊन रावणाचा वध केला, दुष्ट राक्षसांना मारले. भगवंताने कृष्ण अवतार घेऊन कंसाचा वध केला आणि जरासंधासारख्या दुष्ट राक्षसांना संपवले. हे सर्व अवतार
देवाला पूर्वीच्या काळात घ्यावे लागले. हे सर्व पूर्वीच्या काळातील अवतार आहे. मग देवाला पूर्वीच्या काळात अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी. धर्मरक्षा वया अवतार घेसी आपल्या पाणीसी भक्त जन. भक्त राखे पायापासी दुर्जनासी संवारी हो दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी पायापास दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी महाराज तुम्ही आमच्या पार्टीचे दिसता. दिसतात फक्त तुमच्या पार्टीचे. नाही आहेत पण. देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दुष्ट लोकांसाठी देवाला अवतार घ्यावा लागला. अवतार घ्यावा लागला. बराच हाफमॅड लोकांचे डोकेच ठिकाणावर नसते. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दोन मित्र एकदा गप्पा मारत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची तू मला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटला ठीक आहे, विचार. हा म्हटला अरे पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटला अरे ठीक आहे, विचार. मग याने पहिला प्रश्न विचारला. हा म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले आंबे तुला. हा विचार करावा लागला. मग तेवढ्यात त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले 10च्या 10 आंबे तुला. पण याला काही उमजेनाच. हा म्हणतो, अरे जरा काहीतरी हिंट तर दे, जरा काहीतरी मला आयडिया तर दे, मी तुला लगेच सांगतोय. उगा फुटके बाबूने हाणावा. मग तेवढ्यात त्याने पुढचा प्रश्न विचारला. तू म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुला. तरी या ठोंब्याला काही सांगता येईना. हा या म्हणजे त्या आंब्यावाल्याचं सांगते मी. चुकून हात इकडे गेला. तू घरी चल. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. ह्या दोघांचं बोलणं पाठीमाग बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळू सुटला, पुढे आला आणि त्याने याचे महाराज अशीच. पहिला मित्र म्हणतो, आज काय करतो, आज काय करतो. हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं ठिकाणावर आणतो. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याच
त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. विठ्ठला विठाला विठाला पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त अधर्म वाढलेला होता. आत्ताच्या काळामध्ये देवाचा फक्त एकच अवतार आहे, तो म्हणजेच बौद्ध अवतार, म्हणजेच शांत अवतार, म्हणजेच श्री विठ्ठल. आत्ताच्या काळामध्ये देवाचा फक्त एकच अवतार आहे, म्हणजे आत्ताच्या काळात अधर्म जास्त वाढलेला नाही. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोणता काळ चांगला आहे? एवढंच नाही, पूर्वीच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागत होत्या की नाही मुलांनो? मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. तुम्ही जसं काय पाहिलं होती. आत्ताच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागतात का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? विठ्ठला आपल्या अनंता वैद्य साहेबांनी एवढं सुंदर भव्य दिव्य या ठिकाणी कथेचं नियोजन केलं. दुपारी कथा, संध्याकाळी कीर्तन, एवढं सुंदर भव्य दिव्य नियोजन केलं. आणि हे एवढं सर्व आयोजन करणं हे एकट्या माणसाचं काम नाही, परंतु आपल्या वैद्य पाटलांनी एवढं सुंदर नियोजन केलं. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वैद्य पाटलांसारखे व्यक्तिमत्व आणि एवढे सुंदर सोहळे आपल्याला आत्ताच्या काळात अनुभवायला मिळतात, म्हणून आपले म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? सर्वांनी सांगा मोठ्याने, कोणता काळ चांगला आहे? आता यावर आपले हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्णारी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्णारी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काही विंचू चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्णारी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. नंतर महाराजांनी सांगितले की वैद्य पाटील साहेबांनी एवढं सुंदर आयोजन हे आत्ताच्या काळात केलेलं आहे, म्हणून आत्ताचा काळ चांगला आहे. पण मला सर्वांनी मोठ्या आवाजात सांगा, साहेबांनी आत्ताच्या काळात हे नियोजन केलं, पण ज्या शिव महापुराण कथेचं आयोजन केलं, ज्या कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलं, ती कथा कीर्तन हे पूर्वीपासून चालत आलेले आहे, म्हणून त्यांनी पूर्वीच्या रूढाई जपसलेल्या आहे, पूर्वीची परंपरा जोपासलेली आहे, पूर्वीची संस्कृती जोपासलेली आहे. म्हणून कोणता काळ चांगला आहे? इतक्यात पार्टी बदलली राव. ते सत्ताधारी पक्ष स्वतः. विठ्ठला असं महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे.
पण अहो महाराज, पूर्वीच्या काळामध्ये मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते की नव्हते मुलांना? मोठ्या आवाजात सांगा सर्वांनी, करत होते की नाही? आत्ताच्या काळात करतात का? पोरांनो, आई रे बेमान दुनिया आली रे, आली रे बेमान दुनिया आली रे, आली रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, हे माता पिता को कोई ना माने, माता पिता को कोई ना माने, औरत को बहुमान, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे। माता पिता को कोई नहीं माने, कोई नहीं माने, कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, कोई नहीं माने, कोई नहीं माने, आई को भगवान, औरत को भगवान, औरत को भगवान, आई रे बेमान दुनिया आई रे, 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 आई रे, आई रे, आई रे, वा महाराज, तुम्ही आले वाटतं आमच्या पार्टीत. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, माता पिता का कोई नहीं माने, माता पिता का कोई नहीं माने, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान. साधु संत का कोई नहीं माने, साधु संत का कोई नहीं माने, उल्लों को भगवान रे, उल्लों को भगवान, आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया 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 आई रे. पूर्वीच्या काळी मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते. पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये मात्या पित्यांना बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? मोठ्याने सांगा, यांना ऐकू आलं पाहिजे. कोणत्या काळात? आणि आत्ताच्या काळात? आत्ताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्या वेळेस तुला कळत नव्हतं, ज्या वेळेस तुला बोलताही येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं, न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं. आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही. बाबा, तुम्हाला तर अक्कलच नाही. अरे गाढवा, तुझ्या बापाला जर अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आली कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून
मुलाला शिकवलं, त्याचं हित केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. त्याला त्याचे आईबाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये. मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? कर्तव्य कळणारा सुशिक्षित. मग खरे कर्तव्य कळाले कुणाला? मुलाला की आई बापाला? आई बापाला. मग खरे सुशिक्षित कोण? आई बाप. आणि तेच आपले भगवंत आहेत. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिक काज केले, पुंडलिक काज केले, पुंडलिक काज केले, पुंडलिक काज तेने जाय तीर्थासी, हो तेने जाय तीर्थासी. पुंडलिक काज केले, पुंडलिक काज केले, पुंडलिक काज केले, मरली उभे क्या बात आहे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई वडील म्हणजेच आपले भगवंत आहे. पण आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे. अरे त्या आई बापाच्या सेवेचं काय फळ आहे? तुम्ही ऐकताय ना? पण हा, मग ऐका. श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाकडे यावं लागलं. नवे नवे देव स्वतः आला, नुसताच आला नाही, पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती उभा राहिला. नुसताच उभा राहिला नाही, कटेवरती हात आणि नासिकेवरती दृष्टी ठेवून उभा राहिला. अजून गेला तर नाहीच, पण साधा खाली सुद्धा बसला नाही, फक्त पुंडलिकासाठी. कोणासाठी? कोणासाठी? भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी, भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, 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 विठू कैवल्याचा गाभा. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी, भाविकासाठी, भाविकासाठी. भक्तासाठी, भाविकांसाठी तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे.
देव उभा आहे एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. भक्त प्रिय प्रियोत्तम 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 सदा विश्रम दासाविसी. तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. देव उभा राहिला. देव हिता आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही. तो तिला म्हणतो अगं थांब गेली ती मित्राच्या मोटरसायकलीवर बसून. आजच्या समाजाला जो देव मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे, म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजच्या समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात? आज माणसं अटकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. परंतु सर्वच माणसं अशी आहेत असं नाही. आमच्या अनंतराव साहेबांसारखे, अनंतराव भाऊंसारखे काही माणसं सज्जन कार्यकर्त्यांसाठी, समाजासाठी, गोर गरिबांसाठी झटणारे कार्यकर्ते सुद्धा आज पाहायला मिळतात. पण सर्वच माणसं अशी सापडतील असं नाही. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले हो मेले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे ज्या गोर गरीब लोकांचे हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष
प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहो हा आहे आत्ताचा काळ. ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? तुम्ही नक्की कोरोनात पास झाले. बचत गट कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचा. कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा सर्वजणी, कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. ठाणा रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? साहेब म्हणाले की नाही? आता कसे जागेवर आले? होतो थोडा त्रास पण गुण हमखास. आत्ताच मला बडबड्या म्हणणाऱ्या या मुक्या महाराजांनी सांगितले. मुक्या? नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचाच काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीचा काळ चांगला होता ना. मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही इथं राहूच नका, जा पूर्वीच्या काळात. यांचं असंच आहे, खायचं ह्या काळातलं आणि गायचं त्या काळातलं. आणि काही महिलांचा तर स्वभावच असतं ना, खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. वाट चारी वाट सरू काय पातोस खेड्याला अन सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसते ना? कोणाच्या भावाच्या? अहो माझ्या भावाच्या म्हणजे तुमच्याच घरी. अहो पण आमच्या घरी चहाच नसतं. म्हणून इथं कीर्तनात मी यांचं काहीच सांगत नाही. अशीच एक महिला जात्यावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती. लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाई पाडी कोण्या बेल्यानं केली जाडी आली पोलिसाची गाडी आणि हातात पडली सांगा साहेब, हे काय सांगण्यासारखं सद्गुण आहे का? पण काय गावं काय नाही. माणसाने गावं पण कसं गावं? सुंदर माझी जाती गा फिरते कौतुके गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळा गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळा आवोना गाऊ कौतुके तू ये रे बाळा गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळा
जगाला कोरोना दिला. कोरोना कोरोना जगातील लाखो लोक मारला गेले. जगातील लाखो लोक मारला गेली ही गोष्ट खरी आहे. जगातील लाखो लोक मारले गेली ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात, म्हणजे यांच्या काळात, पूर्वीच्या काळात लाखो नाही, करोडो नाही, अरबो लोक मारला गेली. त्याच काय तुम्ही म्हणाल अरबो लोक मारला गेले? हो, अरबो लोक मारले गेले. केव्हा सांगते, ध्यान देऊन ऐका. तुम्ही ऐकताय ना? पण तुमचं लक्ष आहे ना? पण नाहीतर काय काय माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असतं कुलपावर. एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारखे झटके मारायचे, सारखे झटके मारायचे. इकडे कुठे कुलूप, इकडे झटके, इकडे कुठे चालले? मी म्हटलं मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाल्या नाही नाही महाराज शेळी बांधली. म्हटलं मग बकरू बांधायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या नाही नाही महाराज बकरू बांधलं. म्हटलं मग कुलूप लावायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या महाराज शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलूपाला झटका पण हाणला. पण म्हटलं पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं मावशी अगोदर जर कडी लावलेली असेल तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर जर कडी लावलेली असेल तर राम 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 राम. अहो मावशी भर कीर्तनातून उठल्या ना घरी जायला. पाठीमाग सनबाई बसलेली होती. सनबाई म्हणाले आता बाई कुलूप बरोबर लावलेले आहे, बसा खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. त्या मावशीचं लक्ष कुलपावर होतं. तसं तुमचं लक्ष आहे ना कुठं कुलपावर? विठ्ठला व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक आहे, ध्यान देऊन ऐका. दशायुता नामयुतम सहस्राणि च विंशति. दशायुता नामयुतम सहस्राणि च विंशति कोट्या षष्ठेच शतचैव यस्मिन् राजन् मृती हतः. कळलं काही? कळलं काही नाही? अहो तुम्हाला काही कळत नाही म्हणून आमचं बरं आहे. हे मात्र खरं आहे. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात, आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारले गेली. 1,66,20,000 माणसे मारले गेले. 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. 1,66,20,000 महिला विधवा, करोडो लेकरं बाळू उघड्यावरती आहे. मग आता मला सर्वांनी सांगा, आताच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त लोक मारल्या गेली की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारल्या गेली? पूर्वीच्या महाभारताच्या काळात, म्हणजेच पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? कोणत्या काळात? ऐकलं का महाराज? पूर्वी यवनी सत्तेने भारतामध्ये नुसता धुमाकूळ घातला. कितीतरी महिलांना, कितीतरी मुलांना दिवसा ढवळ्या रस्त्यावरून उचलून नेले जात होते. मग अशा पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवला. बिचारे कितीतरी निरपराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग अशा पूर्वीच्या काळाला तुम्ही
पूर्वीच्या काळात इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. 150 वर्ष. मग पारतंत्र्यात जगाव्या लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल. आताच्या काळातील महात्मा गांधी, आताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आताच्या काळातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व माणसांनी जहालमतवादी होऊन तर काहींनी मवालमतवादी होऊन स्वतंत्रासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारात धनुष्य हातात घेतला, तर काही अवतारात परशु हातात घेतला, तर काही अवतारात काहीही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच वा कृष्ण अवतार. गोपवेश धारण केलेला अवतार आहे. फरशधारी धनुर्धरा स्वरूप फरशधारी धनुर्धरा 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 स्वरूप सुंदर गोपवेशी स्वरूप सुंदर गोपवेशी स्वरूप सुंदर गोपवेशी भक्त प्रिय प्रियोतमा भक्त प्रिय प्रियोतमा स्वरूप सुंदर गोपवेशी स्वरूप स्वरूप सुंदर गोपवेशी स्वरूप सुंदर गोपवेशी भक्त प्रिय प्रियोतमा फरशधारी धनुर्धरा स्वरूप सुंदर गोपवेशी 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 गोपवेशी वृषधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेश. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता स्वतंत्रासाठी लढा दिला, भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आत्ताचा स्वतंत्राचा काळ चांगला आहे?
कोणता? स्वतंत्रचा म्हणजेच आत्ताचा काळ. कोणता काळ? मग कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोणता काळ चांगला आहे? सर्वांनी सांगा मोठ्याने, कोणता काळ चांगला आहे? तुम्ही म्हणाल महाराज पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला का पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला का पूर्वीचा काळ चांगला? तुम्ही म्हणाल आमचीच डोके चक्रावून गेले. याचे उत्तर तुम्हीच सांगा. तर सांगतो त्या अगोदर सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमार गोपाळ कुमाई गोपाळ कुमार गोपाळ कुमाई गोपाळ कुमार गोपाळ वा. टाळकरांनी खणखण खणखण टाळ वाजवले. मृदुंगचार्यांनी देखील दंदन दंदन पखवाज वाजवला. असंच आमच्या गायनाचार्याने सुद्धा जीव तुडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केलं नाही. काहींनी केले बर का, काहींनी मनापासून केले. पण काहींनी कसे केले? विठावर गाय विठावर गाय हे काही भजन झालं का? एक जण म्हणाला का रे मध्ये ठबर कोयने शिरमावली कशासाठी असतं? दुसरा म्हणाला तुला माहित नाही का? हा म्हणतो नाही बुवा, हा सांगतो झोपेतले जागे करायला. आणि झोपतात ना, काही काही जण खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांचे झोपेचेही बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते डोळे वाशी झोप. महाराज आहे ना पण मी हायाच पाकिट घेतल्याशिवाय आपण जात नाही. काहींची झोप असते तोंड वाशी झोप. ज्याची तोंड वाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून, खांबाला टेकून, भिंतीला टेकून, झाडाला टेकून कधीच बसू नये. आणि जर का बसला त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, टांगडावर केलं आणि हो मग याला विचारलं का रे रात्रीचं कीर्तन कसं होतं? हा सांगलेच खारट खारट होतं बुवा. काही काही जण तर झोपेतच पराळतात. वैद्य साहेब एकदा काल्याचं जागरचं असे 2 कीर्तन होते.
रात्री त्या गावात कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच गावात कीर्तन होतं. मग त्या गावामध्ये मी झोपले. इकडून 2 म्हाताऱ्या, इकडून 2 म्हाताऱ्यानं मध्ये मी झोपले. झोपल्या झोपल्या एक म्हातारी म्हणती, मुक्ताई घाबरू बिबरू नको बर का. मी म्हटलं का हो आजी? आज शनी अमावस्या आहे. आता शनी अमावस्या म्हणल्यावर माझं काळीच लागलं धडधड 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 करायला. बरं आता दुसरीने तरी गप्प बसावा ना. दुसरी म्हणती, मुक्ताई रात्रीचं उठून बाहेर जाऊ नको बर का. मी म्हटलं का हो आजी? ते बघ स्मशानभूमीत प्रेत जळातय. माझ्या डोक्यात आधी शनी अमावस्या, त्यात म्हातारीनं दाखवलं मला जाळ. आता मला कुठं झोप येते? मी आपली ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून ह्या कुशीवर, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. मला काही झोपच येईना. म्हाताऱ्या लागल्या ना भरायला. एक म्हातारी म्हणती, म्हणजे खाऊ का? माझ्या डोक्यात आधी शनी अमावस्या, त्यात म्हातारीने दाखवला मला जाळ. घट्ट डोळे झाकले का आठवायची अमावस्या. डोळे उघडले का समोर ढाना 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 जाळ. आणि म्हातारी म्हणती, बरं आता दुसरीने तरी गप्प बसावं ना. दुसरी लागली म्हणायला, माझी काय साधी हाल झाली का? अहो सारी कोतडी वल्ली झाली. घामाने 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 भजन झोप मोडण्यासाठी नसते, भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. आमच्या अनंतराव साहेबांनी एवढा सुंदर भव्य दिव्य हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, स्वखर्चातून आयोजित केलेला आहे. का? कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या हातातून काहीतरी दान धर्म घडावा आणि आपल्याला ते पुण्य प्राप्त व्हावे म्हणून हा कार्यक्रम आहे. म्हणून सर्वांनी एकदा पुण्य प्राप्त करण्यासाठी, सर्वांनी भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी हात वर घ्या. सर्वांनी हात वर घ्या. मागं बसलेले पुरुष मंडळ, हा मला दिसतात बरं कोणाकोणाचे हात खाली. तिकडे बसलेले पांढरे शर्ट वाले काका, हा दोन्ही हात वर घ्या. कॅमेरावाले दादा, ज्यांचे हात खाली आहेत त्यांची शूटिंग अजिबात घेऊ नका. सर्वांनी प्रेमाने भजन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले.
आत्ताचा काळ चांगला का पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? तर लक्ष देऊ नाही का? पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला सुद्धा मिळत नव्हते. आणि आताच्या काळात आताच्या काळात लोकांकडे लाखो रुपये आहेत. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आज लोकांजवळ लाखो रुपये आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्या लाखो रुपयांमुळेच खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. मग खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार वाढवणारा आत्ताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का मुलांना? चांगला आहे का? मोठ्याने सांगा, चांगला आहे का? त्यांची पार्टी पक्की. तुम्ही नक्की कोरोनातले. बचत गट चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा. बचत गट कोणता काळ चांगला आहे? ए, तुम्ही काय महिला मंडळ आहे का? हॅलो. पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं की नव्हतं? पायी चालत जावं लागत होतं. आणि आताच्या काळात आताच्या काळात प्रत्येकाकडे गाड्या आहेत. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाड्या असणारा आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? पूर्वी पायी चालत जावं लागत असे, पण पूर्वी ऍक्सिडेंट होते का? पण आताच्या काळात ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असं ऍक्सिडेंट, प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? महिला मंडळ चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना ही 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती. आणि आताच्या काळात आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना ही 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे मुलांनो? कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे? मग कोणता काळ चांगला आहे? दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला, पण 4 चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचं विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर बोलायचं विसरला, आपल्या पत्नी बरोबर बोलायचं विसरला आणि आई वडिलांचा तर विषयच सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आत्ताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा. तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना? मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात सुनांना खूप सासूरवास होता. आजीबाई खरं खरं सांगा, होता की नव्हता? खूप सासूरवास होता. आताच्या काळात सुनांना सासूरवास आहे का? वैद्यताई तुम्हाला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या सुनांना सासूरवास होता, पण पूर्वी घटस्फोट होते का विनेकरी बाबा? लाजले बाबा विनेकरी बाबा. पण आताच्या काळात कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस या घटस्फोटाच्याच पाहायला मिळतात. मग असा घटस्फोट वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे?
पूर्वीच्या काळात 2 भाज्या लवकर खायला मिळत नव्हत्या आणि आताच्या काळात आताच्या काळात 5 पक्वान्नाचे जेवण मिळते. या सप्ताहामध्ये सुद्धा बघा ना, आपल्या वैद्य साहेबांनी कीर्तन झाल्यानंतर नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे की नाही? तुम्ही सर्व नाश्ता करता की नाही? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वी जास्त प्रमाणात खायला मिळत नव्हतं, कारण पूर्वी हायब्रिड नव्हतं ना. आताच्या काळात हायब्रिड खाणं वाढलं, त्यामुळे माणसांचे आजारही वाढले. मग असा आजार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? वैद्य साहेब चांगला आहे. तुम्ही आपल्या पार्टीचे ना. साहेब पार्टी बदलू नका बरं. दबाव देऊ नका. पूर्वीच्या काळात बरेचसे लोक ही अशिक्षित होती आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोक ही सुशिक्षित आहेत. मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीची लोक अशिक्षित होती पण सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं. होतं का? होतं का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? हा, हे बाकी आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हता. हा, आता माझ्या लक्षात आले. लय लवकर आली. आमचे अख्खे 2.5 तास गेले. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. आता माझ्याही लक्षात आले. आताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. अन्नदानाच्या पंक्ती होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित होतो म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता. काळ पूर्वीचाही वाईट नव्हता आणि काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ चांगला किंवा वाईट नसतो. काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करणार आहे. आणि हेच निळोबर आहे अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. खाली बसा पुरुष मंडळ, खाली बसा. निलाभाने बोध कलांगी, निलाभाने बोध कलांगी, निळाभाने बोध कलांगी, निळाभाने बोध कलांगी. हरि देवकी रूपे ऐसे, हरि देवकी रूपे ऐसे, भक्त प्रिया प्रियोतम, भक्त प्रिया प्रियोतम, धरने टाकी रूपी ऐसे, प्रिय रूप ऐसे, भक्त प्रिय पुरुषोत्तम, भक्त प्रिय पुरुषोत्तम. खाली बसा पुरुष मंडळ, खाली बसा, बसा. बसा, बसा, दोन मिनिटं. मधीच उठून घरी जाऊ नका. मधीच उठून घरी जाईन त्याला घरी गेल्यानंतर विंचू चावत. अजून कार्यकर्त्यांच्या सूचना होणार आहेत. सर्वांनी खाली बसा.
ना तरी बालक बोबडा बुलिका वाकुडा विचुका पावली. ते चोच करून माऊली रे जे जे. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा पांडुरंग रायाच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा आमचे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते. ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे श्री अनंतराव पाटील साहेब, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केले आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी नजर लागावा एवढा सुंदर हा कार्यक्रम आहे. खूप सुंदर असं नियोजन आहे आणि एकट्या माणसानं एवढं सुंदर आयोजन करणं हे सोपं नाही महाराज. त्यासाठी मन मोठं असावं लागतं आणि असं मन मोठं असणारा व्यक्ती आपल्याला मिळालेला आहे. खरोखर आपलंही भाग्य आहे. त्याचप्रमाणे आमचे सर्वच कलाकार मंडळी अगदी फुलाप्रमाणे झुलून घेतले, म्हणून सर्वच कलाकार मंडळी यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे सर्वच बाल टाळकरी मंडळी असतील, माईक सिस्टीमवाले, पार्ट्या बदलणारे, कीर्तनात झोपणारे, नको का तर कोणीही झोपले नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते. ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्यानेही लिहून घ्या. कोणी विचारले तर सांगण्यासाठी, तू का म्हणे फारन थोडा तरी घ्या लिहून. 75 17 47 70 07. परत एकदा सांगते, 75 17 47 07. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला अगोदर साहेब बोलतील, नंतर सेवेला गेला. सर्वांना रामकृष्ण हरी. आज भव्य श्री शिव महापुराण कथेच्या निमित्तानं कीर्तन महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस हरिभक्तपरायण श्री मुक्ताई महाराज चाळक व हरिभक्तपरायण श्री शिवानी महाराज चाळक यांचं आपण जुगलबंदी कीर्तन श्रवण केलं. खरं तर महाराज, पूर्वीचाही काळ चांगला होता आणि आत्ताचाही काळ चांगला आहे. कारण आम्ही पूर्वीचं अध्यात्म आणि आत्ताचं तंत्रज्ञान घेऊन भविष्याकडे वाटचाल करू. या कीर्तनाच्या माध्यमातून आपण छान असा संदेश आमच्या पंचकृषीतील गावकऱ्यांना दिला. त्याबद्दल मी महाराजांचं आभार व्यक्त करतो. आजची दुसरी सेवा असूनही आज एवढ्या प्रचंड प्रमाणात आपल्या पंचकृषीतील गावकरी इथे आले. खरं तर मी नावाला आयोजक आहे, खरे नियोजक हे सगळेच आहेत. कारण माझ्या पाठीशी ही सगळी शक्ती उभा आहे, त्यामुळे हे सगळं शक्य आहे. कारण सगळ्याच गोष्टी आयोजकाकडनं होणं शक्य नाही. हे नियोजक खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये आज आलेल्या सर्व पंचकृषीतील गावकऱ्यांचं व महिला भगिनींचं, टाळकऱ्यांचं, महाराजांचं, विनेकरांचं मी या कीर्तन सेवेचा आपण श्रवण केलं याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि उद्याची कीर्तन सेवा ही हरिभक्तपरायण भागवताचार्य श्री वैष्णवदास भिकाजी महाराज मोठे यांची 8 ते 10 या वेळेत आपली राहील. सर्वांनी फक्त एकच सूचना असेल की उद्यापासून आपल्या कीर्तन महोत्सवाचं स्वरूप अजून भव्य होणार आहे. त्यामुळे थोडंसं पार्किंगसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा, जेणेकरून आपल्याला हा मुख्य रस्ता असल्यामुळे कुणी या मुख्य रस्त्यामध्ये वाहनं उभा करण्याचा आमच्या सेवेकऱ्यांना थोडासा तेवढा त्रास देऊ नका. एवढी एक आपण सगळ्यांनी सेवा घ्यावी अशी विनंती करतो. आणि उद्याच्या शिवकथेसाठी सर्वांनी यावे अशी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांनी एकदा हातवर करून हर 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रामकृष्ण. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. कुले ले कुरे देवा कुळे वंदे. होय नाही विचारिला अधिकार मी आपुला. हो तुका म्हणे ज्ञानेश्वरा